आपण बर. सुरुवात गुरुच्या रत्नापासून करू. हं, पुष्कराजसाठी तुला मंत्र आहे, ओम बृहस्पतये नमः. हं. हा मंत्र तुला 108 वेळा म्हणून ही अंगठी धारण करायची आहे. बरं. आपण जे रत्न घालणार ते हां. वीक प्लॅनेटचे घालावेत की स्ट्राँग प्लॅनेटचे घालावेत? पुष्कराज हा रात्री गाईच्या कच्च्या दुधात बुधवारी ठेवला जातो. बरं. गुरुवारी सकाळी स्वच्छ पाण्याने धुवावा. हं, हं. त्यानंतर देवासमोर एका वस्त्रामध्ये त्याला ठेवायचं आहे. हं, हं. अंगठी जे काही तू अंगठी, पेंडंट बनवलं असेल, ते एका वस्त्रावरती स्थापन करायचं आहे. हं, हं. त्याला पिवळ्या रंगाचं फूल व्हायचं आहे. बरं. पिवळ्या रंगाचे पेढे तर मग हे रत्न कसे सुचवले जातात? का सुचवले जातात? त्यामुळे खरंच आपल्याला प्लॅनेटचं बळ मिळतं का? रवी आणि शनी हे दोघं जण युतीमध्ये एखाद्या स्थानामध्ये आहेत. ठीक आहे. हं, हं. तर मग तिथे मग ते कुठेतरी ग्रह बिघडलेले आहेत. जे ग्रह बिघडलेले आहेत, ते ग्रहांचं रत्न कधीही धारण करू नाही. हं, हं. त्याचा उलटाही इम्पॅक्ट होऊ शकतो. बरेच लोक नीलम घालण्यासाठी घाबरतात. हो. तर ते खरंच घाबरण्यासारखी गोष्ट आहे का? हां. आपण काही ठिकाणी जात असतो. अशा वेळेस स्टोन घरी काढून जाणं हे खूप गरजेचं आहे. हं. स्टोन धारण करून तुम्ही कधीही जाऊ नका. कारण त्याने स्टोनचं बळही कमी होतं. स्टोनचा प्रभाव पूर्णपणे कमी होत असतो. काही ठिकाणी आपल्याला सिद्ध केलेले स्टोन्स मिळतात. हं. म्हणजे ते म्हणतात, की बाबा आम्ही हे सिद्ध केलेले स्टोन्स आहेत. तर ते खरे आहे का? नमस्कार उहापो मंडळी. मी प्रिया पाटील. तुमचे आजच्या या नवीन उहापोमध्ये स्वागत करते. तर आज आपण जाणून घेणार आहोत रत्नांबद्दल. तर रत्नांची निर्मिती कुठून झाली? हे रत्न कुठून आले? रत्न किती प्रकारचे असतात? रत्न किती कॅरेटचे आपण घालणं गरजेचं आहे? रत्नांसंबंधित बरेचसे समज, गैरसमज आहेत. तर ते आज आपण दूर करणार आहोत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत न्यूमरॉलॉजिस्ट, ॲस्ट्रॉलॉजर आणि ज्योतिष पंडित सौ स्नेहल वैद्य यांच्याकडून. मॅडम सोबत आपण भरपूर वास्तुशास्त्रासंबंधित व्हिडिओज बनवले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ते तुम्ही नक्की पहा. अशाच विविध विषयांचा उहापोह आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या या इंटरेस्टिंग उहापोहची सुरुवात करूया. वास्तुशास्त्राबद्दल बरीचशी माहिती आम्ही तुमच्याकडून जाणून घेतली आहे. तशीच आम्हाला जेमस्टोन्स आणि क्रिस्टल्स आपल्यावर कसे काम करतात याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. निश्चित प्रिया. तर मॅडम आज आपण स्टोनबद्दल थोडी चर्चा करूया. तर मॅडम हे रत्न कुठून येतात? त्याची निर्मिती कशी होते? हे आम्हाला सांगा. हे जे आपण रत्न सगळे यूज करतो ना प्रिया, हे सगळे नॅचरल फॉर्ममध्ये असतात. हं. हे याच्या मोठ्या-मोठ्या खाणी असतात. तिथून फक्त काय होतं ना, की ह्याला पैलू पाडले जातात. त्याला आकार दिला जातो आणि त्याप्रमाणे मग जेवढं त्याच्यावरती काम केलं जातं, त्याप्रमाणे मग त्याचे पुढे प्राइजेस वगैरे ठरल्या जातात. अच्छा. हां, म्हणजे हे जे ओरिजिन जे आहे ना, हे तुमचं नॅचरल फॉर्ममध्येच राहतं. ओके. हं, हं. तर मग हे जेमस्टोन्स किती प्रकारचे असतात? जेमस्टोन 9 प्रकारचे आहेत. बरं. हं. प्रत्येक ग्रहाचा रत्न आहे ते 9 प्रकारचे आहेत. अच्छा, म्हणजे 9 ग्रह तसेच 9 स्टोन. करेक्ट, करेक्ट. तसे ओके. 9 स्टोन्स आहेत. बरं. हां, तर मग कुठल्या ग्रहाचा रत्न कोणता हे आम्हाला सांगा? निश्चित, निश्चित प्रिया. सर्वप्रथम आपण रवीचं घेऊया. हं, हं. रवीचं जे रत्न आहे हे माणिक आहे. अच्छा. हं. रवीचं रत्न माणिक आहे. प्रत्येक ग्रहाचं रत्न वेगळं-वेगळं आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रहाचा वार ठरलेला आहे. हं, हं. जसं मी तुला आत्ता म्हणलं रवीचं माणिक रत्न आहे. या रत्नाला रविवारी परिधान केलं जातं. बरं. रवीचा मंत्र म्हणून तुम्ही हे रत्न परिधान करू शकता पूजा करून. त्यानंतर आपण हे एक रत्न मी दाखवते. हे पुष्कराज आहे. हं. हे गुरुचं रत्न आहे. बरं. हे गुरुवारी धारण केलं जातं. अच्छा. त्यानंतर आपण बघूयात बुधाचं रत्न. हं. पाचू हे बुधाचं रत्न आहे. हं, हं. ठीक आहे. हे बुधवारी मोस्टली धारण केलं जातं. बरं. बुधाचा मंत्र म्हणून हे तुम्हाला धारण करायचं आहे. हं. त्यानंतर मोती. हं. बरं. मोती हा नॅचरल फॉर्ममध्ये येतो हं, आणि हं. हा जो थोडा शेपलेस असतो ना, तोच खरा मोती असतो. बरं. आजकाल काय आहे ना, की पर्लमध्ये पण वेगळे-वेगळे आर्टिफिशियल आलेले आहेत. हं. हां, तर जो शेपलेस आहे तो म्हणजे खरा थोडा मोती. ओबड-धोबड असणारा. एक्झॅक्टली, हं. एक्झॅक्टली. तो तो खरा मोती आहे. हा चंद्रासाठी तुला काम करतो. हा सोमवारी परिधान करायचा आहे. अच्छा. ठीक आहे. त्यानंतर हे आहे नीलम रत्न. हं. हे आहे शनीचं रत्न. हे शनीचं उपरत्न आहे. हं, हं. फक्त काय आहे ना, की हे जे ओरिजिन फॉर्ममध्ये आहे, हं. हे लाईट कलर जेवढा होईल ना, ते उपरत्नांमध्ये तुम्हाला मोडतं. मोडतं. हां, अच्छा. हां. पण काम दोन्ही तुला सेमच करणार आहे. बरं. कारण दोन्हीही नॅचरल फॉर्ममध्ये आहेत. हं, हं. ठीक आहे. तर हे तुला शनिवारी धारण करायचं आहे. हं. शनीचं रत्न हे शनिवारीच धारण केलं जातं.
त्यानंतर हे आहे पोळ. हम्म. हे मंगळाचं रत्न आहे. हे अच्छा. मंगळवारी धारण केलं जातं. बरं. त्यानंतर आहे हे गोमेद. हम्म. गोमेद रत्न हे राहूच्या अंमलाखाली येतं. राहूसाठी हे रत्न यूज केलं जातं. हम्म. बऱ्याचदा काय होतं, गोमेद मी शक्यतो कमी देते घालायला. हम्म. गोमेद मी दानासाठी देत असते. हम्म. राहूची जेव्हा तुमची दशा सुरू असते, बरं. त्यावेळेस तुम्ही मचमणी जर धारण केला, हम्म. तर निश्चित तुम्हाला जास्ती फायदा होतो आणि गोमेद हा दानासाठी आहे. देत अच्छा. असते. हे कॅट्स आय आहे. हे केतूचं रत्न आहे. हम्म. हे जेव्हा केतूची दशा तुमची सुरू असते, बरं. त्यावेळेस हे धारण करण्यासाठी दिलं जातं. आणि अच्छा. हा सर्वांचा लाडका हम्म. फिरोजा. हो. ठीक आहे. हे रत्नच आपण म्हणूयात. फक्त हे कुठल्याही राशीचं येत नाही. हम्म. यामुळे सर्वांचा लक फॅक्टर अतिशय उत्तम राहतो आणि हे धारण केल्यामुळे तुम्हाला मार्गातल्या अडचणी हे कोणीही धारण करू शकतं. हम्म. तुमच्या मार्गातल्या अडचणी निश्चित दूर होतात. बरं. पुढे जाताना ज्या तुम्हाला अडचणी येतात, त्यासाठी याचा निश्चित तुम्हाला फायदा होतो. तुमचा आपण म्हणतो ना, माझं नशीब फळफळलं. तर हम्म. हे जे काम आहे, हे फिरोजाचं आहे. हम्म. हे तुमचं लक फॅक्टर अतिशय उत्तम होतो. हम्म. आजकाल सेलिब्रिटी सुद्धा ह्याचा यूज करताना आपण पाहतो. हो ना. तर मग हे रत्न कसे सुचवले जातात? का सुचवले जातात? त्यामुळे खरंच आपल्याला प्लॅनेटचं बळ मिळतं का? हो, निश्चित प्रिया. हम्म. एखादा तुझा ग्रह वीक आहे किंवा आपण म्हणूयात की वीक असणं, आधी हा डिफरन्स काय आहे ते तुला मी समजून सांगते. हम्म. एखादा ग्रह वीक असणं आणि एखादा ग्रह बिघडलेला असणं, हम्म. ह्यात खूप तफावत आहे. अच्छा. वीक म्हणजे काय? डिग्री. हम्म. एखाद्या ग्रहाची, सपोज रवी ग्रहाची डिग्री खूप कमी आहे, 0 लेव्हलवर आहे हम्म. किंवा 1-2 अशा डिग्रीजमध्ये आहे. हम्म. तर मग त्या ग्रहाला बळ कमी आहे. हम्म. ठीक आहे. त्यानंतर रवी आणि शनी हे दोघं जण युतीमध्ये एखाद्या स्थानामध्ये आहेत. ठीक आहे. हम्म. तर मग तिथे मग ते कुठेतरी ग्रह बिघडलेले आहेत. अच्छा. तर मग ज्या ग्रहाला बळ कमी आहे, जे कमी डिग्रीमध्ये आहेत, त्याचं रत्न तुम्ही निश्चित धारण करू शकता. हम्म. पण जे ग्रह बिघडलेले आहेत, ते ग्रहांचं रत्न कधीही धारण करू नाही. हम्म. त्याचा उलटाही इम्पॅक्ट होऊ शकतो. अच्छा. कारण ते ऑलरेडी बिघडलेले, राइट? हम्म. ते तुम्हाला साधनेने त्या ग्रहाची तुम्हाला फल चांगले तुम्ही घेऊ शकता. त्या ग्रहाची साधना आहे, त्या हम्म. ग्रहाचे मंत्र आहे, नवग्रह स्तोत्र आहे. हम्म. असे वेगवेगळे साधनेचे प्रकार आहेत. बरं. त्यानुसार आम्ही बघून, हम्म. पत्रिका बघून त्यानुसार ह्या गोष्टीचा आम्ही पुढचे जे काही उपाय आहेत ते सांगत असतो. अच्छा. म्हणजे मला हाच प्रश्न विचारायचा होता हां, पुढे, हां, की आपण जे रत्न घालणार हां, ते वीक प्लॅनेटचे घालावेत की स्ट्रॉंग प्लॅनेटचे हां. घालावेत? नेहमी वीक प्लॅनेट जो आहे त्याचं रत्न धारण करावं. हं. दुसरी गोष्ट, तुझा लग्नस्थान हं, हं. तो ग्रह कसा आहे, हं. त्यानंतर पंचम स्थान आणि नवम स्थान हे तिन्ही स्थानांचा योग पाहिला जातो. बरं. यातली ग्रह पाहिले जातात. हं, हं. ते कुठल्या घरात बसलेत हे पाहिलं जातं. त्यानंतरच तुम्हाला स्टोन सजेस्ट केला जातो. अच्छा. म्हणजे कसं आहे ना, मला डाळिंबी रंगाचा खूप खडा आवडतो, मी तो घालते. हो, हो. असं कधीही करू नये. हं, हं. हां? हं. म्हणजे जर रवी तुझा बिघडला असेल आणि तू जर तो घातला, तर हं. मग आपण सांगू शकत नाही ना, असं होतं. हो ना. जर आता आपण मार्केटमध्ये स्टोन बघायला गेलो, तर 2,000 पासून 2,00,000 पर्यंत आपल्याला स्टोन मिळतात. बरोबर. तर मग महाग स्टोन जितके इफेक्टिव्ह असतात, तितके स्वस्त स्टोन देखील इफेक्टिव्ह असतात का? यामध्ये कसं आहे ना प्रिया, की जितका स्वस्त ना, तो हं, हं. इफेक्टिव्ह नाही असं म्हणणार नाही. बरं. फक्त त्याचे इफेक्ट स्लो असतात. अच्छा. इफेक्टिव्ह असतात, हं, पण हं. स्लो असतात. पण जेवढं महाग म्हणतो ना आपण, त्यापेक्षा कसं आहे ना, की त्याच्यावरती काम जेवढं केलं गेलंय, हं. बऱ्याचदा बघ अट्रॅक्ट करतात काही स्टोन आपल्याला, हो. बरोबर? बरोबर. जितकी चकाकी जास्त, बरोबर? तर हं. मग ते जेवढे महाग, ते हं. ते इफेक्ट नाही, तर त्याचा इफेक्ट खूप चांगला राहतो. पटकन आपल्याला जर रिझल्ट मिळायचा हो, असेल, हो. तर आपण महागाचे स्टोन वापरू शकतो. वापरू शकतो. नाहीतर आपण स्वस्तातले देखील स्वस्तातला वापरतो. सुद्धा तुला तेवढाच इफेक्ट देणार आहे, फक्त हं. तो स्लो देणार आहे. अच्छा. असं आहे. ठीक. तर मग रत्न परिधान करण्यासाठी हं. काही विशिष्ट वार हं. किंवा काही विधी असते का? हो. प्रत्येक ग्रहाचा वेगळा वार आहे. हं. प्रत्येक ग्रहासाठी वेगळा प्रसाद आहे. हं. तो दाखवून प्रत्येक ग्रहाचा वेगळा मंत्र आहे. हं. तो दाखवूनच तुम्ही त्यांना धारण करू शकता. अच्छा. फॉर एक्झाम्पल मी हं. एका ग्रहाचं तुला सांगते. हो. पुष्कराज हा रात्री गाईच्या कच्च्या दुधात बुधवारी ठेवला जातो. बरं. गुरुवारी सकाळी स्वच्छ पाण्याने धुवावा. हं, हं. त्यानंतर देवासमोर एका वस्त्रामध्ये त्याला ठेवायचं आहे. हं. अंगठी, जे काही तू अंगठी, पेंडंट बनवलं असेल, ते एका वस्त्रावरती स्थापन करायचं आहे. हं. त्याला पिवळ्या रंगाचं फूल व्हायचं आहे. बरं. पिवळ्या रंगाचे पेढे हं. तुला तिथे नैवेद्यासाठी दाखवायचं आहे किंवा केळ सुद्धा चालू शकतं. अच्छा. पिवळ्याच रंगाचं आहे. हं, ठीक हं. आहे.
गुरुचा रंग पिवळा आहे. बर. आणि जर येलो कलरच्या वस्त्रावर तर जर तुम्ही ठेवला हम्म. स्टोन आणि मग त्याची पूजा केली तर अतिशय उत्तम. आणि मग त्यानंतर गुरुचा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि मग तो धारण करायचा आहे. अच्छा. मग असे असते का, की हं, बाबा महागडे स्टोन म्हणजे खरे, हं, ऑथेंटिक हं, आणि स्वस्तातले खडे म्हणजे खरे स्टोन नसतात, ते हं, खोटे असतात. हं. असं काही असतं का? नाही गं प्रिया. कसं आहे ना, की कमी किमतीचं जे स्टोन आहे, हं, तो खोटा आणि जास्त किमतीचा खरा असं अजिबात असू शकत नाही. नॅचरल फॉर्ममध्येच स्टोन्स येत असतात. हं. फक्त त्याच्यावरती ज्या प्रक्रिया केल्या जातात, त्यामुळे त्याची किंमत वाढते. बरं. ठीक आहे. हं, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कुठून घेताय? हं, हं. ज्या ठिकाणाहून तुम्ही स्टोन घेता, ते जेन्युइन असणं गरजेचं आहे. हं, हां, म्हणजे विश्वासू आणि हं. आजकाल ना स्टोन्सचे सर्टिफाईड पण स्टोन्स येतात. हं, हं. बेस्ट राहतं की लॅब टेस्टेड जर स्टोन तुम्ही घातले, हं, हं. मग तिथे तुमची फसवणूक होऊ शकत नाही ना. बरोबर हं, आहे. आता मार्केटमध्ये जसे की लॅब ग्रोन डायमंड आपल्याला मिळतात. हं, तसेच लॅब ग्रोन स्टोन्स देखील आले आहेत हं, किंवा ग्लास फिल केलेले देखील स्टोन्स आपल्याला मिळतात. हं, तर मग खरा स्टोन कोणता आणि खोटा स्टोन कोणता हे हं. आपण कसे ओळखावे? हे बघ प्रिया, मी आता तुला म्हटलं तसं, तू ज्या ठिकाणाहून घेते ना, हं, ते ठिकाण विश्वासू आणि सर्टिफाईड असणं म्हणजे हं, ते स्टोन्स हे खूप गरजेचे आहेत. ठीक आहे. आजकाल मार्केटमध्ये सिंथेटिकमध्ये पण स्टोन्स येतात हं. आणि तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे, की ग्लासमध्ये पण येतात. हो. ते ओळखू शकत नाही आपण, बरोबर? बरोबर. मग अशा वेळेस तुम्ही सरळ आपण कसं सेकंड ओपिनियन घेतो, हं, हं. असे 2-3 ठिकाणी ओपिनियन घेऊन मगच स्टोन तुम्ही घेणं हे निश्चित करावं. हं, त्यानंतर खरा स्टोन तुला मी अगदी थोडक्यात सांगते कसा ओळखायचा. हं. खऱ्या स्टोनमध्ये ना अ, थोडेसे झिरम असतात किंवा नॅचरल फॉर्ममध्ये लाईन्स असतात. ते अच्छा. खरे स्टोन्स असतात. ठीक हं, आहे. पूर्ण क्लिअर येत नाही. हं, हं. हां आणि जो पूर्ण क्लिअर येतो ना हं. स्टोन, त्याला खूप वर्क केलं जातं. अच्छा. हां, हं, त्याच्यावरती हं. खूप वर्क केलं जातं, की ते झिरम कुठे नाही दिसले पाहिजे. हं, हं. ठीक आहे. आणि ग्लासमध्ये ना त्यापेक्षाही अट्रॅक्टिव्ह स्टोन बनवले जातात. हो. म्हणजे ते चकाकतात इतके छान ना, की तू तिकडे अट्रॅक्ट होते. इतके हं. सुंदर चकाकतात. म्हणजे ते बघूनच घ्यावंसं वाटतं. एक्झॅक्टली, हं. एक्झॅक्टली. पण मग ते डुप्लिकेट स्टोन्स असतात. बरोबर. हां, ते खरे स्टोन्स नाहीत. तर मग स्टोन्स हे किती कॅरेटचे घालायचे, हे आपण कसे ठरवावे? स्टोन्स वास्तविक पाहता तुमच्या बॉडी वेटनुसार आम्ही स्टोन सजेस्ट करतो. अच्छा. हां. हां, 3 कॅरेट पासून ते अगदी 1-2 कॅरेट पासून स्टोन्स येतात. ठीक आहे. हं, हं. तुमच्या बॉडी वेटनुसार किती कॅरेट तुम्हाला लाभणार आहे, हं. त्यानुसारच तुम्हाला स्टोन धारण करण्यासाठी मी सांगत असते. अच्छा. त्यानंतर अजून एक सांगते, एखादा स्टोन जर तुला घालायचा आहे, मग तो तुला लाभतोय का? हं. हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ठीक बरं. आहे. जर तो तुला लाभत असेल, तरच तो स्टोन आम्ही तुम्हाला देत असतो. हं, अदरवाईज हं. तो स्टोन देत नाही. काही ठिकाणी आपल्याला सिद्ध केलेले स्टोन्स मिळतात. हं, म्हणजे ते म्हणतात, की बाबा आम्ही हे सिद्ध केलेले स्टोन्स आहेत. हं. तर ते खरे आहे का? हे बघा प्रिया, कसं आहे ना, की ते स्टोन सिद्ध केलेले आहे असो अगर नसो, हं. स्टोन तू धारण करणार आहेस. बरोबर. तर स्टोनचा विधी पूर्णपणे तूच करणं हे हं. खूप महत्वाचं आहे. हं, हं. तो जरी तिकडे सिद्ध केलेला असला, तरी तो तू धारण करणार असल्यामुळे तू जर त्याचा 108 जप केला, तो अजून पॉवरफुल होतो. म्हणजे आपली एनर्जी आपल्या एक्झॅक्टली. स्टोनला द्यायची असते अगदी, म्हणून. अगदी. हां. आणि मगच तो धारण करायचा आहे. ओके. हो. कळलं. तर मग स्टोन धारण करताना हं. कोणती काळजी घ्यावी? सर्वप्रथम स्टोन मी आत्ता म्हटलं तसं धारण करताना तू मंत्र वगैरे सगळं म्हणणं तर गरजेचं आहे हं, आणि तू कंटिन्युअसली हे स्टोन घालतेस, हं. बरोबर. पण कधी घरामध्ये अचानक कोणाचा मृत्यू होतो. आपण अंत्यविधीसाठी काही ठिकाणी जात असतो. अशा वेळेस स्टोन घरी काढून जाणं हे खूप गरजेचं आहे. हं, हं. स्टोन धारण करून तुम्ही कधीही जाऊ नका. कारण त्याने स्टोनचं बळही कमी होतं, स्टोनचा प्रभाव पूर्णपणे कमी होत असतो. मग जर इन केस असं झालंच हं, हं. की लक्षात नाही राहिलं आणि मी हं. गेले हो. अशा ठिकाणी, ठीक आहे. तर मग अशा वेळेस तुम्ही पुन्हा सिद्ध स्टोन करणं गरजेचं राहतं. हं, हं. कारण त्याची सगळी निगेटिव्हिटी काढणं गरजेचं राहतं आणि मग तुम्ही तो धारण करू शकता. हं. अच्छा. स्टोन हा खडे मिठाच्या पाण्यात बुडवून प्रॉपर वॉश करून त्यानंतर पुन्हा सगळं दुधामध्ये ठेवून परत दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मी घालायला सांगितलंय, त्या दिवशी त्याचं मंत्र म्हणून मग तो स्टोन धारण करावा. ज्यांचे मन चंचल असते, हं, सतत विचलित असते, हं, त्यांना मोती घालण्यासाठी सांगतात. हं, तर मग ते कुंडली न बघता देखील बरेचसे लोकं ते विकत देखील घेतात. हं. तर तसं करणं योग्य आहे का? नाही. चंद्राची पोझिशन काय आहे, हे पाहणं खूप गरजेचं आहे. मी खूप चिड करते म्हणून मी मोती घातला, हो. तर त्याचा उपयोग नाही ना. माझा चंद्र जर अष्टमात आहे, हं, हं. अष्टम स्थान हे मृत्यूस्थान आहे. हं. जर तिथे जर चंद्र आहे आणि मी त्याचा जर मोती घातला,
तर मग ते कुठेतरी ऑलरेडी चंद्र बिघडलाय हं. आणि मग मी परत त्याचा स्टोन घातला तर मग ते अजून त्रासदायक ठरू शकतं ना. हो ना. म्हणून कुणीही आवडतो म्हणून स्टोन धारण करू नाही. हं. तसेच मला नीलमबद्दल पण जाणून हं, घ्यायचंय, हं. की बरेच लोक नीलम घालण्यासाठी घाबरतात. हो. तर ते खरंच घाबरण्यासारखी गोष्ट आहे का? हां. तुला एक सांगू का प्रिया? नीलम घाबरण्यासारखं नाहीच आहे, हं. पहिली गोष्ट. हं. ठीक आहे. नीलम हे आपल्या मनात आहे लक्षात घे. हो, भीती. हो. जर तुझ्या मनात भीती असेल ना नीलमविषयी, तर माझं स्पष्ट मत आहे तू नीलम घालू नकोस. बरं. हं, हं. हां, जर तुला मी सजेस्ट करतेय, की हं. तुझा शनीसाठी तुला हा नीलम घालायचा आहे हो. आणि तुला जर भीती वाटते, की मला नीलम घातलं, की मी खूप लोकांचं ऐकलंय त्रास होतो. हं. जर मनात निगेटिव्ह असेल, तर अजिबात हे रत्न धारण करू नाही. हं. पण तुम्ही जर पॉझिटिव्ह माइंडसेटनी नीलम धारण केलं, तर नीलम तुम्हाला निश्चित फलदायी ठरतो. बरोबर. हां, अमिताभ बच्चननी देखील नीलम धारण केलंय. एक्झॅक्टली, बरोबर. एक्झॅक्टली. हं. त्यामुळे नीलमला घाबरायचं कारण नाहीये. हं. फक्त तो माइंडसेट तुमचा असा असावा, की नाही मला सांगितलंय त्याच्यातनं मला नक्की फायदा होणार आहे. मी हं. नीलम धारण कारण तुमच्या चांगल्यासाठी आहेत ह्या गोष्टी. हो. जर शनीचं बळ मी बघितलं, हं. त्यानुसार जर मी तुला नीलम सुचवत असेल, हं, तर हं. मग धारण करायला काहीच हरकत नाहीये. हं. हां, पण जर डोक्यात ते असेल ना, तर अजिबात धारण करू नये. बरं. की निगेटिव्ह असेल, तर अजिबात धारण करू नये. मग नीलमऐवजी आपण कोणता स्टोन वापरू शकतो? ब्लू स्टोन. अच्छा. नीलमचाच. ठीक आहे. बरं. सबस्टिट्यूट आहे. उपरत्न तुम्ही निश्चित धारण करू शकता नीलमचं. बरं. मग आम्हाला थोडंसं आता उपरत्नाबद्दल जाणून घ्यायचंय, हां. की रत्नांसारखेच उपरत्न देखील तितकेच इफेक्टिव्ह असतात का? हो असतात. हं. फक्त काय आहे ना, की रत्न जेवढे 100% इफेक्टिव्ह असतात ना, तर 70% तुला उपरत्न इफेक्टिव्ह मिळतात. आता प्रत्येकालाच डायमंड घेणं शक्य नसतं. हं. तर डायमंडऐवजी आपण कोणता रत्न वापरू शकतो? डायमंडला सबस्टिट्यूट एक रत्न आहे, जे आहे ओपल. बरं. ठीक आहे. हं, हे कोणीही धारण करू शकतो. हं, हे शुक्राचंच रत्न आहे हं. आणि हे उपरत्न नाहीये. बरं. हं. हं, हे उपरत्न नाहीये. हं. तर हे शुक्राचंच रत्न आहे. डायमंडच्या बरोबरीनच हा काम करणार आहे. अच्छा. हं. तितकाच इफेक्टिव्ह आहे. तितकाच इफेक्टिव्ह आहे. बरं. हं. आणि समजा हं. मला डायमंड घालायचा असेल, हां. तर तसं मी घालू शकते का? अ, हे बघ डायमंड बऱ्याचदा कसं होतं ना, आपल्याला आवडतं म्हणून आपण अंगठी करतो, हो. मंगळसूत्र आजकाल खूप छान-छान व्हरायटीज आलेल्या आहेत. हो ना. हे बघ छोटे-छोटे डायमंड जे असतात ना, हं, ते हं. अजिबात तुला त्रासदायक नसतात. ते तू कितीही घालू शकते. बँगलच्या स्वरूपात घालू शकते, स्टोन्स हातातले अंगठीच्या स्वरूपात घालू शकते हं, हं. किंवा कानातलं घालू शकते. हं. मंगळसूत्राचे नवीन-नवीन प्रकार आलेत ते घालू शकते. बरं. पण जर तुला शुक्राचं रत्न डायमंड घालायचंच असेल, हं, हं. तर ते तुला मोठंच रत्न लागतं. म्हणजे कॅरेटमध्ये किंवा जास्त सेंटमध्ये. 50 सेंटच्या वर डायमंड जर तू घातला, तर तो जास्त इफेक्टिव्ह राहतो. अच्छा. हां. म्हणजे तसं आपण घालू शकतो. हां, हां. छोटे-छोटे डायमंड्स तुला जास्ती काहीही इफेक्ट देत नाही. हं. उलटं ते लक्झरीचं कारक आहे. हं. तुला लक्झरीच मिळणार आहे डायमंड घातल्यानंतर बरोबर. आणि शुक्र तर कायम छानच स्ट्राँग राहणार. होतो. स्ट्राँग होणार आहे. बरोबर. तर नवग्रह स्तोत्रामध्ये बरेचसे मंत्र अवघड आहेत आणि ते प्रत्येकालाच म्हणणे शक्य नसते. तर आम्हाला रत्न धारण करतेवेळी सोपे मंत्र सांगाल का? हो, निश्चित प्रिया. प्रत्येक ग्रहाचा अगदी सोपे मंत्र आहेत. ते जरी तुम्ही 108 वेळा म्हटले ना, हं, हं. तरी चालते. आता मी तुला सांगते. आपण बरं. सुरुवात गुरुच्या रत्नापासून करू. हं, पुष्कराजसाठी तुला मंत्र आहे, ओम बृहस्पतये नमः. हं. हा मंत्र तुला 108 वेळा म्हणून ही अंगठी धारण करायची आहे. बरं. त्यानंतर रवीचा मंत्र आहे, ओम रवये नमः. हा मंत्र सुद्धा 108 वेळा म्हणून तुला ही रत्न अंगठी धारण करायची आहे. गुरुची अंगठी आणि रवीची अंगठी ही तुला सोन्यामध्ये धारण केलेलं केव्हाही चांगलं. अगदी नाही कोणाला पॉसिबल झालं, तर ही दोन्ही रत्न तुला चांदीमध्ये सुद्धा चालतात. ओके. त्यानंतर हे बुधाचं रत्न आहे. हे तुला बुधवारीच धारण करायचं आहे. ओम बूम बुधाय नमः या हं. मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि मग हे रत्न तुला धारण करायचं आहे. त्यानंतर हे मंगळाचं रत्न आहे. हे तुला मंगळवारी धारण करायचं आहे, हं, कोवळे. हं. तर याच्यासाठी मंत्र आहे ओम भौम भौमाय नमः. हा मंत्र 108 वेळा मंगळाचा तू म्हणून हे धारण करू शकतेस. मोती तुला सोमवारी धारण करायचा आहे. अच्छा. चंद्राचं रत्न आहे. हं, हं. तर हे तुला ओम सोम सोमाय नमः हं. या मंत्राचा 108 वेळा जप करून धारण करायचं आहे. हे सर्वात लाडकं रत्न माझं हं, हं.
शनीचं रत्न अच्छा. नीलम हम्म. हे तुला शनिवारी धारण करायचं आहे. हम्म. ओम शम शनैश्चराय नमः बर. या मंत्राचा जप तुला 108 वेळा करून हे रत्न शनिवारी धारण करायचं आहे. हे रत्न तुम्हाला चांदीमध्ये धारण करायचं आहे. हे रत्न आपलं सर्वांचं लाडकं हो. फिरोजा. हम्म. हे रत्नही तुम्हाला शनिवारीच धारण करायचं आहे. हे कोणत्याही राशीचं रत्न नाही आहे. हम्म. हे तुम्हाला चांदीमध्ये धारण करायचं आहे. बर. या रत्नासाठी कोणत्याही प्रकारचा मंत्र नाहीये. अच्छा. राहूचं रत्न मी मगाशी म्हटलं तसं मी हे दानासाठी तुम्हाला देत असते. राहूचं रत्न गोमेद आहे बर. आणि हे दान दिल्यानंतर तुम्हाला राहूचा मचमणी धारण करायला मी सांगत असते. हम्म. मचमणीसाठी तुम्हाला मंत्र आहे ओम राम राहवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून तुम्हाला धारण करायचं आहे. हे रत्न तुम्ही चांदीत धारण करू शकता. अच्छा. हा कॅट्स आहे. हम्म. ओम केतवे नमः हम्म. या मंत्राच्या जपाने हे रत्न तुम्हाला धारण करायचं आहे. यांच्यासाठी या दोन्ही रत्नांसाठी वार शनिवारच आहे. बर. रत्नांबद्दलचे असणारे समज गैरसमज तुम्ही आज दूर केलेत, त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू प्रिया. आता रत्नांबद्दल आपण जसा उहापोह केला तसाच देखील क्रिस्टल वरती आपण एक छान उहापोह नक्की करू. नक्की नक्की प्रिया. क्रिस्टल वरती देखील आम्ही एक छानसा उहापोह घेऊन येणार आहोत. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर स्टोन संबंधित, क्रिस्टल संबंधित किंवा वास्तू संबंधित काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा, जेणेकरून येणाऱ्या प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओजमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.